उपक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर साहेब, आमच्या 95 गाव प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर साहेब, त्यानंतर अशोकजी जाधव ज्यांनी 130 दिवसाहून जास्त तिथं ठाम मांडून अजूनही बसलेले आहेत, तिथं आज आलेले आहेत. 144 दिवस आहे. आणि कॉम्रेड विवेक मोंटेरो, मी त्यांना तिथं जाताना बघितलं, मला फार आनंद झाला त्यांना भेटून. जैतापूरच्या पब्लिक हिअरिंगमध्ये जे त्यांच्या टीमचा सदस्य व्हायचं मला भाग्य लाभलं होतं आणि आम्ही त्याला पण अपोज केला होता. तर आता ह्याच्या आणि आता जे हे बोलले की हे लेक्चर झाल्यावर काय, त्याच्यानंतरचा ॲक्शन प्लॅन करता जे ठराव पास होईल, तर आता मी जी माहिती देतो माझ्या असा प्रयत्न असेल सफल किंवा असफल, की तो ठराव जो पास होईल, जो ठेवला जाईल, तो पास व्हावा अशा प्रकारचा आर्ग्युमेंट किंवा सपोर्टिंग जे काही डॉक्युमेंटबद्दल रेफरन्स मी देऊ शकावा असा माझा प्रयत्न असेल. बरोबर. आणि ह्यांच्या आपल्या अशोक जाधव साहेबांच्या मेहनतीमुळे मिनिस्टर साहेबांनी त्यांना अश्युअर केलं की एक मीटिंग देणार आहे त्यांना. तर त्याबद्दल सांगू इच्छितो की जरी प्लांट जरी लक्ष्मी ऑर्गॅनिक तिथं असला लोटेला, तरी त्याचं हजार्डस वेस्ट जे आहे ते डिस्पोज होत आहे पनवेलजवळ नवी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट तळोजा एरिया. म्हणजे ते हजार्डस वेस्ट. आणि त्यांना तेच सांगतायत, मी त्यांच्या त्या क्लिप बघितल्या प्रेझेंटेशनच्या, ज्या लक्ष्मी ऑर्गॅनिकने घेतल्या एका हॉटेलमध्ये, त्या ज्या आलेल्या आहेत त्यांनीच पाठवलेल्या आहेत. तर त्याच्यातल्या आर्ग्युमेंटमध्ये ते नेमके ते जोरात सांगतात, तुम्हाला काय भीती आहे, हे जे काय आहे आम्ही सगळं पाठवतं तळोजाला. आणि तिथं 140 जण बसते, पण तळोजामध्ये एक मुखाची आवाजही नाही आहे. असा कॉन्ट्रास्ट पण बघायला मिळतो. तर हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा ॲडव्होकेट सुरेश ठाकूर साहेबांनी पण संपर्क साधला आपल्या अशोक जाधव साहेबांशी. मग मलाही सांगितलं, मी पण केमिकलमध्ये माझा शिकवायचा इंडस्ट्रीचा वर्षानुवर्ष अनुभव जरी असला तरी पिफास ह्या पर्टिक्युलर केमिकलवर मी कधी फोकस आधी केलं नव्हतं. आणि त्याच क्लिपा मी बघितल्या. क्लिपा चांगल्या इन्फॉर्मेटिव्ह असतं. मी म्हणेन BBC पण क्लिप आहे, ती जास्त ऑथेंटिक असते. ते बघितल्यावर मग मी ह्या काय आहे हे केमिकल जास्त डेप्थमध्ये बघितलं मी तेव्हा आम्ही कन्व्हिन्स झालो की हे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स देण्यापासूनच मिस्टेक झालेली आहे. आणि तसे सगळे आमचे ऑब्जेक्शन आम्ही लिहून 95 गावावर जे गार्जियन मिनिस्टर आहेत त्यांना आम्ही ऑलरेडी ईमेलने पाठवले. त्याच्या 15 पानं आहेत, त्याची कॉपी पण मी पाठवली आहे इथं सगळ्यांना. तर आमची अशी इच्छा आहे की आता हे जे आम्ही आता जे डिमांड ऑब्जेक्शन त्या स्टडीमधनं आमच्या येत आहे ते पण आता मिनिस्टरने आमचे लक्षात घ्यायला पाहिजे. कारण होलिस्टिक अप्रोचमध्ये आज जे हजार्डस वेस्ट जे येऊन टाकलं जात आहे पनवेलला, त्याचं मूळ कारण तर लक्ष्मी ऑर्गॅनिकचं प्रोडक्शन. त्यामुळे त्याचा आणि ह्याचा डिलिंग करता येत नाही, ह्या कनेक्टेड. तर त्याबद्दल हे पण ऐकलं पाहिजे, तेही ऐकलं पाहिजे. हे आम्ही डिमांड ठेवू. यात आम्हाला निश्चितच त्यांची मदत मिळेल. अशोक जाधव साहेबांची आणि मिनिस्टरपर्यंत हे आमचे ऑब्जेक्शन पोहोचले पाहिजे असा आमचा प्रयत्न असेल. तर पहिलं आम्ही या बघितलं की राज्यसभेत उत्तर देण्यात आलं की ह्याला बॅन करायला स्पेसिफिक लेजिस्लेशन नाही. सगळ्यांनी आता सगळे लिटरेट आहे, आजकाल सगळ्यांकडे मोबाईल आहे. 99% मी नवीन खूप काय सांगणार नाही, हे पण मी माझा आस्पेक्टच सांगणार आहे. तर हे उत्तर मिळालेलं आहे की आमच्याकडे स्पेसिफिक लेजिस्लेशन बॅनिंग पिफास इज नॉट अवेलेबल असं उत्तर दिलं मिनिस्टर. आमचं म्हणणं आहे की हे उत्तर चुकीचं आहे. कारण एन्व्हायरमेंटल लॉमध्ये तुम्हाला